नमस्कार प्रेक्षकांनो, अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्स जे आहेत ते आपण नेहमीच पाहत असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, सुरुवातीला अर्जुन सायली हे खूप टेन्शनमध्ये असतात, कारण प्रिया त्या स्लो पॉयझनिंगचा दुरुपयोग कोणावर करणार आहे याचा प्रश्न इथे सर्वांनाच पडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, तेवढ्यातच बघा, सायलीला आनंदीचा कॉल येतो आणि त्यावेळेस आनंदी तिने जे काही सर्व पाहिलं ते इथं सविस्तर सायलीला सांगत असते. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे सायली तिला म्हणत असते की नेमकं तू आहेस कुठे. आणि त्यावेळेस इथे ती आनंदी तिथल्याच एका शेजारच्या माणसाला विचारते की दादा हे नेमकं आहे कुठे. तर त्यावेळेस तो सांगतो की ते प्रदर्शन आहे आणि इथं आश्रम आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस सायली विचारते की आनंदी तिथं आश्रमाजवळ काही आहे का, तू पाहिलेस का. मग त्यावेळेस ती म्हणते की हो. आणि ती सांगत असते की इथं एक मोठी दगडी भिंत आहे, त्याच्यासमोर गेल्यानंतर तिथे वडापाव तळणीचा वास वगैरे येतो आणि तिथून पुढे गेल्यानंतर मंदिर आहे. आता प्रेक्षकांनो, यावरून बघा, इथे सायलीला मोठा टास्क असतो की ते आश्रम लवकरात लवकर शोधायचं असतं. आता प्रेक्षकांनो, इथं सायली म्हणत असते की आनंदी, जे डोळस माणसाला करता येणार नाही असं काम तू केलेलं आहेस, त्यामुळे खरंच तुझे आभार कसे मानू हेच काही कळत नाही. आता त्यावेळेस बघा, इथं अर्जुन देखील आनंदीचे आभार मानत असतो. आता प्रेक्षकांना दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की नेमकं इथे सदा महिना गेले कुठे असतील आणि कुठे तो आश्रम असेल. तेवढ्यातच बघा, विमल येते आणि विमल म्हणत असते की प्रियाताई घरातून बाहेर पडलेल्या आहेत. आता त्यावेळेस विमल तिथून निघून जाते आणि सायली म्हणत असते की आश्रम शोधण्यासाठी एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकते. आणि त्यावेळेस बघा, सायली इथं नंदिनीला कॉल करते आणि त्यावेळेस नंदिनीला ती म्हणत असते की नंदिनी, मला ना तुझी मदत हवी आहे. त्यावेळेस नंदिनी म्हणते का ग, काय झाले. मग त्यावेळेस ती सांगत असते की प्रियाने सदा आणि मैना हे दोन व्यक्ती आहेत त्या ओळखीचे, त्यांना जीव मारण्यासाठी एका आश्रमात घेऊन गेलेली आहे आणि त्या आश्रमाच्या आजूबाजूला वडापाव तळणीचा वास आहे, एक मोठी दगडी भिंत आहे आणि त्याचबरोबर तिथे एक मंदिर आहे. आता प्रेक्षकांनो, हिच्या या सांगण्यावरून नंदिनी इथं म्हणत असते की बरं ठीक आहे, या पनवेलमध्ये तू सांगितल्याप्रमाणे आश्रम शोधणं मला काही कठीण जाणार नाही. आणि त्यावेळेस बघा, इथे नंदिनी तिला सांगत असते की अगं, त्या प्रियाचं काय घेऊन बसले तिथं. आमच्या तिथं एक केसमध्ये एका मुलाने त्याच्या आईवडिलांना स्लो पॉयझनिंग जे आहे ते देऊन ठार मारलं होतं, कारण ते म्हणत होते की आम्हाला आश्रमात राहायचं नाही, आम्हाला घरी यायचं आहे. आणि त्या प्रियाचं तर काय घेऊन बसलीस, तिने आतापर्यंत किती गुन्हे केले आहे, त्यामुळे हा गुन्हा करताना सुद्धा ती मागे पुढे पाहणार नाही. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, सायली म्हणत असते की नंदिनी, तू प्लीज अगं लवकरात लवकर ते आश्रम शोधून काढ आणि प्रियाच्या अगोदर तिथे पोहोच. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की सायली, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, त्या प्रियाच्या अगोदर मी तिथे पोहोचते आणि त्या दोघांचाही जीव मी वाचवते, सुखरूपपणे त्यांना मी तुझ्याकडे घेऊन येते, असं ते नंदिनी सांगत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, नंदिनी तिचा कॉल कट करते आणि ते आश्रम शोधण्याच्या विचारात ती असते. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा, सदा आणि मैना हे दोघेही त्या आश्रमात येऊन बसलेले आहेत आणि त्यावेळेस ते आजूबाजूला पाहतायत तर सगळे वृद्ध लोक त्या आश्रमात असतात. आणि त्यावेळेस मैना म्हणत असते की काय हो, तो माणूस जो आहे त्याने आपल्याला इथं आणून सोडलो, तो तर म्हटला होता की आपण तिथे गेल्यानंतर लगेचच तुम्हाला सायलीचा किंवा अर्जुनचा कॉल येईल, पण असं अजिबात झालेलं नाही, आपल्याला कोणाचाही कॉल आलेला नाही. असं म्हटल्यानंतर इथं सदा म्हणत असतो काय माहिती काय आहे. तर आता प्रेक्षकांनो, तेवढ्यातच त्या आश्रमातली एक आजी तिथे येते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की थोड्याच वेळात डॉक्टर येतील आणि ते तुमचं पूर्ण बॉडी चेकअप करतील. त्यावेळेस बघा, इथं महिना म्हणत असते की अहो, आम्हाला तर काहीच झालं नाही आणि आमच्या ह्यांना बरं वाटत नव्हतं, पण ठीक आहे, त्यांच्या गोळ्या वगैरे चालू आहेत आणि त्यांना आता बरं वाटतंय, त्यामुळं कसलीच आम्हाला कशाची गरज नाही. आता त्यावेळेस ती आजी म्हणत असते की पण नाही, आश्रमात आल्यानंतर आम्ही पूर्ण बॉडी चेकअप करतो, असा आश्रमाचा नियमच आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस इथे महिना म्हणत असते की हो का, बरं ठीक आहे मग. आणि तेव्हा ती आजी म्हणते की थोड्याच वेळात आमचे डॉक्टरही येतील. आणि तेवढ्यातच बघा, इथे डॉक्टर आणि नर्सच्या वेशामध्ये स्वतः प्रिया इथे आतमध्ये आलेली असते आणि त्यावेळेस ती आजी म्हणते ते बघा, आलेच आमचे डॉक्टर. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, प्रिया ही काहीही करून सदा महिन्याला आज जिवंत ठेवायचंच नाही असाच विचार करून ती आलेली असते. आणि प्रेक्षकांनो, इथे बघा, आतमध्ये आल्यानंतर तो डॉक्टर जो आहे तो खरंच खूप घाबरलेला असतो, कारण कोणाला तरी मरण्यासाठी आपण प्रयत्न करतोय किंवा इंजेक्शन देणार आहोत याची भीती त्याला वाटत असते. पण त्यावेळेस बघा, इथे प्रिया म्हणत असते की घाबरू
घाबरू नका डॉक्टर, घाबरू नका असं म्हणून ती त्यांना समोर पाठवते. आता त्यावेळेस ते डॉक्टर जो आहे तो दोघांचंही चेकअप करत असतो आणि त्यावेळेस इथे प्रिया मनात विचार करत असते की सदा महिना आता तुमच्याकडे काही तासांचाच वेळ आहे, काही तासानंतर तुमचा खेळ खल्लास होणार आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, सायली ही खरंच खूप टेन्शनमध्ये असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की अहो नंदिनी बोलली होती की मी कॉल करते, पण तिचा अजूनही कॉल आलेला नाही, मी करून बघू का असं म्हणून बघा सायली इथे नंदिनीला कॉल करत असते आणि त्यावेळेस नंदिनी कॉल रिसीव्ह करते आणि तेव्हा सायली तिला विचारत असते काय ग नंदिनी, पोहोचलीस का तू आश्रमात, किंवा तुला काही पत्ता वगैरे माहीत झालाय का. मग त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की हो मला माहीत झाले ते आश्रम कुठे आहे आणि मी पोहोचतीच आहे, थोड्याच वेळात जातीये मी असं म्हटल्यानंतर इथे बघा सायली म्हणत असते की नंदिनी प्लीज अगं लवकरात लवकर जा, नाहीतर प्रिया तुझ्या अगोदर तिथे पोहोचून नको ते करून बसेल. आणि असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते की सायली तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी लवकरात लवकरच तिथे पोहोचणार आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा नंदिनी इथे कॉल कट करत असते आणि त्यावेळेस ती आश्रमात जाण्यासाठी म्हणून निघते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा मैनावती जी आहे ती प्रियाकडे सतत बघत राहते आणि तिच्या डोक्यामध्ये असा विचार चालू असतो की ह्या मुलीला मी कुठेतरी पाहिले आणि न राहता म्हणून ती प्रियाला विचारते काय ग मी तुला ना कुठेतरी पाहिले, तुझ्या तोंडावरचं ते टोपडं काढ बघू. पण तेवढ्यातच इथे तो डॉक्टर जो आहे तो विषय बदलत म्हणतो की तुमच्यामध्ये दोघांमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, त्यामुळे तुम्हाला एक इंजेक्शन द्यायला गेला. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस मैना म्हणत असते की इंजेक्शन का, काहीच गरज नाही, आम्हाला इंजेक्शनची गरज नाही, नको आम्हाला अजिबात इंजेक्शन नको असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो तो डॉक्टर म्हणत असतो की नाही तुम्हाला थोड्या दिवसांनी काही त्रास होणार आहे, त्यामुळे अगोदरच इंजेक्शन दिलं तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सदा म्हणत असतो की नाही इंजेक्शन कशाला, तुम्ही गोळ्या वगैरे दिला तर आम्ही खाऊ की, आम्हाला वाटेल बरं असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की नाही तुम्हाला पुढे चालून जो त्रास होणार आहे तो आत्ताच थांबवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस मैना म्हणती बरं ठीक आहे मी इंजेक्शन घ्यायला तयार आहे, परंतु या मुलीला मला तिचं तोंड बघायचं आहे, प्लीज तिच्या तोंडावरचं जे मास्क आहे ते उतरवा असं म्हटल्यानंतर बघा इथे तिच्या बोलण्याकडे तो डॉक्टर लक्षच देत नसतो आणि त्यावेळेस ती म्हणत असते की काय हो ही मुलगी तुमच्याकडे काम करते का, मला तिचा ना चेहरा बघायचा आहे, कारण मला ती थोडीशी तरी ओळखीची वाटते आणि तिच्या डोळ्यांवरून तर मला असं वाटतंय की मी तिला कुठेतरी बघितलं आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा नंदिनी ही खूप घाई करत असते, कारण काहीही करून तिला लवकरात लवकर आश्रमात पोहोचायचं असतं. इकडे अर्जुन सायली खरंच खूप टेन्शनमध्ये असतात की नंदिनीला जायला थोडा जरी उशीर झाला तर प्रिया होत्याचं नव्हतं करेल असा विचार इथे यांच्या डोक्यामध्ये चालू असतो. आणि तेवढा लगेच सायली म्हणत असते की थांबा मी परत एकदा कॉल करते, पण त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही नको, आपण नंदिनीवर खूप महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे तिला सतत डिस्टर्ब करणं हे व्यवस्थित नाहीये. आता प्रेक्षकांना यावेळेस बघा इथे प्रियाने ते पॉयझनिंग जे आहे ते इंजेक्शनमध्ये भरलेलं असतं आणि तेच इंजेक्शन इथे तो डॉक्टर मैनाला देणार, तेवढ्यातच नंदिनी त्याचा हात पकडते आणि त्यावेळेस ती म्हणते की थांबा. आता प्रेक्षकांनो इथे बघा नंदिनीला पाहून प्रियाची पायांची अगदी थरकापच होते आणि काय करू काय नको असं होतं, म्हणून ती लगेचच कांगावा करायला लागते, आरडाओरडा करायला लागते आणि ती म्हणत असते की हो या डॉक्टरांना मी कधीपासून थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु तो थांबतच नाही आणि मला याच्यावर डाऊट आहे की हा कसला तरी वेगळंच इंजेक्शन या दोघांना देत आहे असं म्हटल्यानंतर इथे बघा प्रियाच्या बोलण्याकडे इथे नंदिनी अजिबात लक्ष देत नाही आणि तिच्यासमोर येते, तिच्या तोंडावरचं मास्क काढते आणि सन करून तिच्या जोरदार एक कानाखाली वाजवते. आता प्रेक्षकांना आजपर्यंत प्रत्येक एपिसोडमध्ये इथे प्रिया फक्त मारच खात आलेली आहे आणि त्यावेळेस बघा इथे बबलीला बघून इथे मैनाला आणि सदाला जोरदार धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेस इथे दोघेही म्हणतात बबली तू इथे काय करतेस, म्हणजे तू आज आमचा जीव घ्यायला इथे आली होतीस, अगं तुला लाज तरी वाटते का नाही, स्वतःच्या आई बाबांना संपवण्याचा विचार तू करत आहेस असं म्हटल्यानंतर बघा इथे नंदिनी ते औषध जे आहे ते पॉयझनिंग घेते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की बघा हे औषध नाहीये, विष आहे विष, आणि या विषयाचा प्रयोग तुमच्यावर करून तुमचा जीव मारण्याचा या प्रियाचा म्हणजेच बबलीचा विचार होता. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे बबली म्हणत असते की नाही नंदिनी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, अगं मी जरी नर्सच्या विषयात असले तरी या डॉक्टरावर माझा संशय होता आणि म्हणूनच मी त्याचा पाठलाग करत इथपर्यंत आले आहे आणि मी फक्त इथं मैनावतीला आणि सदाला वाचवण्यासाठीच इथे आले होते, मी त्यांचा जीव घेण्यासाठी अजिबात इथे आलेले नाही. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मी आता त्यांना वाचवणारच होते आणि त्यांना वाचवायलाच मी इथं आले असं म्हटल्यानंतर बघा इथे नंदिनी म्हणत असते की अगं किती खोटं बोलशील प्रिया तू. त्यावेळेस ती म्हणत असते की नाही मी चांगल्या हेतूने इथं आली आहे. त्यावेळेस इथे नंदिनी तिला म्हणत असते की अगं तू जरी श्वास जरी घेत असलीस ना तरी त्यामध्ये सुद्धा तुझा चांगला हेतू असेल असं मला अजिबात वाटत नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा
इथे प्रिया नुसता कांगावा करत असते आणि तेव्हा नंदिनी म्हणते की तुझा कांगावा करून काहीही उपयोग नाही. बरं झालं सायलीला आधीच कळलं की तू इथे येऊन काय करणार आहेस आणि म्हणूनच त्यांनी मला सांगून ठेवलं आणि म्हणूनच मी वेळेवर पोहोचले. नाही तर तू यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असतंस. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे ती म्हणत असते की नंदिनी म्हणत असते की तुला थोड्याच वेळात पोलीस घेऊन जातील आणि तेव्हा प्रिया म्हणते की ऐक ना नंदिनी प्लीज, अगं पोलिसांना बोलवायची काय गरज आहे, एवढं काही झालेलं नाही. त्यावेळेस ते नंदिनी म्हणत असते की एवढं काही झालेलं नाही, ते तुझ्यासाठी असेल, परंतु तू काय लायकीची पोरगी आहेस हे आम्हाला माहिती. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तेवढ्यातच मैनावती समोर येते आणि ते डॉक्टर जो आहे तो हातापाया पडून म्हणत असतो की नाही नाही मी असं काहीही केलेलं नाही. आणि तर बघा प्रिया ही जोरदार त्याच्यावर ओरडत असते, तू शांत बस रे, तूच यांना मारण्याचा प्रयत्न केला होतास. आता प्रेक्षकांनो यावेळेस तिचं खोटं बोलणं ऐकून मैना समोर येते आणि ती मैनावती जी आहे ती प्रियाच्या जोरदार कानाखाली वाजवत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की अगं माझ्यासारखी कमनशिबी आई कोणच नसेल, ती जिला तुझ्यासारख्या राक्षसिनीला तिने जन्म दिला. आणि असं म्हणून बघा ती तिच्यावर खूप चिडचिड करत असते आणि माझ्यासारखी दुर्दैवी मी तुझ्यासारख्या मुलीला जन्म दिला, अशी मुलगी कोणाच्याही आयुष्यात जन्माला यायला नको. आणि असं म्हणून बघा इथे नंदिनी ही तिला काही काही सुनवत असते. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा तिथे पोलीस येतात आणि त्यावेळेस इथे प्रिया म्हणत असते की नंदिनी प्लीज, अगं पोलिसांना बोलवायची काहीच गरज नव्हती. आता त्यावेळेस इथे नंदिनी म्हणत असते की करा हिला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा. असं म्हटल्यानंतर ते पोलीस जे आहे ते म्हणत असतात की नाही आपण यांना आत्ताच्या आत्ता अरेस्ट करू शकत नाही, कारण 6 वाजून गेलेले आहे, त्यामुळे इथे त्या स्टेशनची वेळ जी आहे ती संपलेली आहे आणि त्यामुळे आपण त्यांना आता अरेस्ट करू शकत नाही, पण आपण उद्या त्यांना नक्कीच अरेस्ट करू शकतो. असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते अहो तिनं मर्डर करण्याचा विचार केला आहे आणि तरी देखील तुम्ही तिला असंच सोडणार आहात. त्यावेळेस ती म्हणते की नाही मॅडम आम्ही काहीच करू शकत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा नंदिनी ही सायलीला कॉल करत असते आणि त्यावेळेस अर्जुन कॉल घेतो आणि अर्जुनला नंदिनी म्हणत असते की इथे पोलीस आलेले आहेत, परंतु ते प्रियाला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करायला नाही म्हणतायत, ते म्हणतायत की ते आमच्या नियमात बसत नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे अर्जुन म्हणत असतो की बरं ठीक आहे मी बघतो काहीतरी, तू ठेव फोन. आणि बघा इथे नंदिनीनं कॉल कट केल्यानंतर अर्जुन कोणत्या तरी एका मोठ्या इन्स्पेक्टरांना तो कॉल करत असतो आणि त्यावेळेस तो जी काही केस आहे ती सांगत असतो, परंतु ते जे इन्स्पेक्टर आहे ते सध्या लग्नामध्ये व्यस्त असतात, तर त्यांच्या मुलीचं लग्न असतं, त्यामुळे ते काही मदत करू शकत नसल्यामुळे इथे अर्जुन म्हणत असतो की बरं ठीक आहे. आता प्रेक्षकांनो इथे परत दोघांनाही टेन्शन आलेलं आहे की हिला असं मोकळं सोडून चालणार नाही. मग त्यावेळेस बघा इथे नंदिनी जी आहे ती अर्जुनचा कॉल स्पीकरवर टाकत असते आणि त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की तिला तरी 2 दिवस अजून अरेस्ट करता येणार नाही, पण हो इन्स्पेक्टरना सांगा की तिला अजिबात एकटी सोडू नका आणि त्याचबरोबर सदा मैना या दोघांबरोबर 2 कॉन्स्टेबल त्यांच्या पाठराखणीवर म्हणजे राखणीवर ठेवा. असं म्हटल्यानंतर इथं सदा म्हणत असतो की अर्जुन सर तुम्ही परत एकदा आमच्या दोघांचा जीव वाचवला, खरंच तुमचे आभार कसं मानू हेच कळत नाही. त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणत असतो की तुमच्या दोघांनाही मी काहीच होऊ देणार नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन सदा आणि मैनाला म्हणत असतो की तुम्ही त्या कॉन्स्टेबल बरोबर आत्ताच्या आत्ता तिथून निघून चैतन्याच्या घरी जा. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ते दोघंही तिथून जाण्यासाठी तयार होतात आणि इकडे सायली जी आहे ती म्हणत असते की नंदिनी तू खरंच खूप टायमावर पोहोचलीस म्हणून सदा मैनाचा जीव वाचला, नाही तर प्रियाने त्यांचे काय केलं असतं याचा विचार सुद्धा करवत नाही, त्यामुळे तुझे आभार कसे मानू ना मला हेच कळत नाही. असं म्हटल्यानंतर ते नंदिनी म्हणत असते की या सर्वांमध्ये प्रियाला शिक्षा देण्यामध्ये किंवा तिला पोलिसात देण्यासाठी माझा खारीचा वाटा जरी असला तरी यामध्ये मी खरंच खूप माझं भाग्य मानते, कारण अशा केसेस मला सॉल्व करायला किंवा त्यांना शिक्षा द्यायला आवडतंच. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा जे कॉन्स्टेबल जे आहेत ते प्रियाला तिथून घेऊन जातात आणि त्यावेळेस इथे मैना देखील नंदिनीचे आभार मानत असते. आता प्रेक्षकांनो इथून प्रियाला ते पोलीस घेऊन गेलेले असतात आणि त्याचबरोबर मैना आणि सदा देखील कॉन्स्टेबल बरोबर निघून जातात. आता त्यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणत असते की तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवा आणि तिला अजिबात एकटं सोडू नका. आता त्यावेळेस ते बघा
प्रिया नंदिनीला म्हणत असते की नंदिनी तू खरंच खूप चुकीचं करतीयेस असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते की मी काहीही चुकीचं केलेलं नाही, जे योग्य आहे तेच केलेलं आहे आणि बरं झालं मला सायलीनं सांगून ठेवलं म्हणून तुझा जो गुन्हा आहे तो सर्वांसमोर आला आहे आणि प्रिया आता तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे, त्यामुळे तुझी सुटका नाही. आणि तेवढ्यातच बघा इथे नंदिनीला आनंदीचा कॉल येत असतो आणि आनंदी म्हणत असते काय ग ती प्रिया सदा काका आणि मैना काकूला मारणार होती का, पॉयझनिंग देणार होती का असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते की असली मुलगी कोणाच्याही पोटाला यायला नको आणि त्यामुळे ती म्हणते की माझ्याकडून तिच्या जोरदार एक कानाखाली वाजव. त्यावेळेस इथे नंदिनी म्हणत असते की खरंच तिच्या कानाखाली मला मारायला खरंच खूप आवडेल असं म्हणून बघा नंदिनी परत एकदा इथे प्रियाच्या जोरदार कानाखाली वाजवत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की ही कानाखाली आनंदीकडून असं म्हणून बघा आता ते कॉन्स्टेबल जे आहे ते प्रियाला इथून घेऊन जातात. आता ते कॉन्स्टेबल बघा इथे प्रियाला घरी घेऊन आलेले असतात आणि त्यावेळेस प्रताप जो आहे तो म्हणत असतो की तन्वी तू आज हद्दच पार केलीस आणि ते सुभेदारावर जे काही संकट आलं त्याला फक्त आणि फक्त तू म्हणजे तूच कारणीभूत आहेस आणि प्रत्येक संकट जे आहे फक्त तुझ्यामुळे आलेलं आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा लगेचच कल्पना देखील म्हणत असते की अगं तुझी अजून गुन्हे आहेत तरी किती आणि तू सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला काळीमा आहेस. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा लगेचच अश्विनही म्हणत असतो की या मुलीला तुम्ही घरी आणलंच का, तिथून तिथे लगेच जेलमध्ये टाकायचं नाही तिला, अरे तिला माझ्या डोळ्यासमोर बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये, प्लीज तिला तेव्हाच का तुम्ही जेलमध्ये पाठवलं नाही असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असतो की प्लीज तिला माझ्या डोळ्यांसमोरून दूर करा. आता त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की तिला जेलमध्येच टाकायचे, परंतु त्यांचा नियमात बसत नव्हतं कारण जेलचा टायमिंग सध्या संपलेला होता. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणत असते की हिने जो आपल्याला मनस्ताप दिला आहे त्यामुळे जेलसुद्धा पुरेसं नाही, तिला अगदी जन्मठेपीची जरी शिक्षा झाली ना तरी तिच्यासाठी ती कमीच असणार आहे. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की हिच्यामुळे आपल्याला खूप म्हणजे खूपच मनस्ताप झालेला आहे. आता प्रेक्षकांनो या सर्वांचं बोलणं ऐकून बघा इथे प्रिया सर्वांसमोर गयावया करत असते आणि त्यावेळेस सायली म्हणते की प्रिया आता गयावया करून काहीही उपयोग नाही, कारण तुला मी प्रत्येक वेळेस थांबवण्याचा प्रयत्न करत होते, समजावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तू अजिबात ऐकलं नाहीस. आणि आता अर्जुन म्हणत असतो की तुझ्या सर्व गुन्ह्याची तुला शिक्षाही भेटणार आणि तुला जरी आज जेल झाली नसेल तर उद्या तू जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार हे नक्की आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रियाला काय करू आणि काय नको हे समजत नाही, ती सगळ्यांसमोर हातपाय जोडायला लागते आणि त्यावेळेस बघा ती म्हणत असते की मी काय करू म्हणजे तुम्ही सर्वजण मला माफ कराल, काय करू मी लोटांगण घेऊ का असं म्हटल्यानंतर बघा तिच्याशी कोणी एक शब्द सुद्धा बोलायला तयार नसतं आणि ती फक्त सर्वांसमोर अगदी हातापाया जोडून त्यांना विनवण्या करत असते की प्लीज मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका, घरातले सर्वच जण चुकतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली म्हणत असते की प्रिया तुझी वेळ निघून गेलेली आहे आणि तुझा घडा जो आहे तो काटोकाट भरलेला आहे, मी तुला बऱ्याच वेळा सावध करण्याचा प्रयत्न केला अगदी शेवटपर्यंत, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. हो शेवटपर्यंतच म्हणजे आता तुझा शेवट आलेलाच आहे आणि उद्या तुझा शेवटच होईल असं इथे सायली तिला म्हणत असते. आता प्रेक्षकांनो सायलीचं बोलणं ऐकून अजूनच प्रिया ही बिथरलेली असते आणि काय करू काय नको तिला समजत नसतं, कोणत्या तोंडाने माफी मागू हेही तिला कळत नसतं. तरी देखील ही मुलगी सर्वांसमोर हात जोडत असते आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आता याचा काहीही उपयोग होणार नाही, इन्स्पेक्टर रात्रभर तुला तैनात असतील आणि उद्या ते तुला जेलमध्ये घेऊन जातील. आता प्रेक्षकांनो इकडे बघा संतोष हा विचार करत असतो की अर्जुन त्याच्याशी बोललेला त्या गोष्टींवर विचार करत असतो, त्याचबरोबर त्याची बायको त्याला काय काय बोलली हेही त्याचा विचार चालू असतो. आता प्रेक्षकांनो इथं तो म्हणत असतो की मी काय करू आणि काय नको, प्रियाबद्दल खरी साक्ष देऊ का असा विचार बघा इथे संतोषच्या डोक्यात चालू असतो. आणि तेवढ्यातच बघा इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते तिथे येतात आणि त्यावेळेस ते म्हणतात काय रे तू मला अर्जंट बोलवलंस, तुला काही बोलायचं होतं का? मग त्यावेळेस संतोष म्हणतो की हो मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मी हे कबूल करणार आहे की मी जो गुन्हा केल्याची कबुली दिली ती कबुली मागे घेऊन मला जे काही सत्य आहे ते सर्व कोर्टाला सांगायचं आहे असं म्हटल्यानंतर बघा ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की काय हे सर्व सत्य तू कोर्टाला सांगणार आहेस का? त्यावेळेस तो म्हणतो की हो मला काहीही करून सर्व सत्य सांगायचं आहे. आता त्यावेळेस बघा इन्स्पेक्टर लगेचच अर्जुनला कॉल करून सर्व काही सांगत असतात.
असतात। आता प्रेक्षकांनो इकडे बघा, प्रिया ही खरंच खूप बिथरलेली आहे आणि काय करू काय नको असा विचार तिच्या डोक्यात चालू असतो। तिला जे काही सर्व झालं ते सर्व आठवत असतं, प्रत्येकाचा मार खाल्लेला तिला आठवत असतो, अगदी सर्वांनीच तिला धुवून काढलेलं आहे हेही तिला आठवत असतं। त्याचबरोबर मैना तिला म्हणाली असती की माझ्या इतकी वाईट बाई कोणीच नसन, जिच्या पोटी तुझ्यासारखी राक्षसीन जन्माला आली, हेही तिला आठवत असतं। त्याचबरोबर नंदिनीने जशी जोरदार कानाखाली मारली हे बी तिला आठवतं। परत सायली म्हणत असते की तुझा शेवटचा दिवस आहे, हे सर्वांचं बोलणं तिला बघा इथे तिच्या रूममध्ये म्हणजे स्टोअर रूममध्ये गेल्यावर सर्व काही आठवत असतं आणि त्यामुळे तिला फार वेडपिसं झालेलं असतं आणि काय करू काय नको, मला त्या काळोखात जायचं नाही, मला जेलमध्ये जायचं नाही, काहीही केल्यानं मी जेलमध्ये जाणार नाही असा तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो। आणि त्यावेळेस ती म्हणत असते की काहीही केलं तरी आजच्या आज मला ह्या सुभेदाराच्या घरातून पळ काढला पाहिजे आणि इथून तिला पळून जाण्याचा विचार तिच्या डोक्यामध्ये चालू असतो। आता प्रेक्षकांनो इकडे बघा, सायली आणि विमल ही पूर्ण आई येणार आहे म्हटल्यानंतर त्यांच्या रूमची साफसफाई करत असतात आणि बघा प्रेक्षकांनो साफसफाई करताना सायली म्हणत असते की पूर्ण आई असल्या की अगदी घर भरल्यासारखं वाटतं आणि मला पूर्ण आई नसल्या की करमतच नाही, कारण दिवसभर सायली 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 हे त्यांचं चालूच असतं। आणि त्यावेळेस विमल म्हणत असते की हो, त्या असल्या की अगदी दिवस कसा चालू होतो आणि कसा तो हेही कळत नाही आणि त्यांच्यामुळेच मला तुम्ही सर्वजण मान देताय। त्यावेळेस इथे सायली म्हणत असते की त्यांच्यामुळे नाही, तू या घराला आपलंसं केलं म्हणून इथल्या सर्व लोकांनी तुला आपलंसं केलेलं आहे। आता प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा सायली म्हणत असते बरं चल विमल हात चालव पटापटा, नाहीतर पूर्ण आई आल्या तर म्हणतील काय विमल मी थोडे दिवस काय गावाला गेले तर तू माझ्या रूमचा अगदी उकिरडा करून टाकलायस, असं म्हणून त्यांची दोघींची चेष्टा मस्करी सुरू असते। आता प्रेक्षकांनो इकडे बघा, प्रियाचं मात्र काहीतरी भलतंच चालू आहे आणि इथून पळ काढण्याचा विचार तिच्या डोक्यात चालू असतो। परंतु प्रेक्षकांनो तिला हे कळत नाही की मी जे काही पाऊल उचलते ते मी पकडलीच जाते आणि अजूनही संकटात येते, एवढं काही तिचं डोकं चालतच नाही आणि त्यामुळे बघा ती आता काही करून तिची बॅग भरून इथून निष्ठायचं ती पाहत असते। परंतु प्रेक्षकांनो बाहेर तर जायचं आहे, जवळ पैसेही नाहीत, अगदी जेमतेम तिच्याकडे 400-500 रुपये असतील आणि तेवढ्यातच काहीही करून मी माझं भागवलं पाहिजे, बाहेर गेल्यानंतर करू काहीतरी असा विचार बघा तिच्या डोक्यामध्ये चालू असतो। परंतु आपल्याला काहीही करून आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडायचं आहे, कारण त्या काळोखामध्ये आयुष्य घालवायचं नाही, मला त्या कोठडीमध्ये खितपत पडायचं नाही असं तिच्या मनामध्ये विचार असतात। आता प्रेक्षकांनो इकडे विमलच्या बघा हाताला काहीतरी लागलेलं आहे आणि ते खरंच या भागातला सर्वात मोठा ट्विस्ट जो आहे तो असणार आहे, तो म्हणजे बघा इथे एक पिशवी विमलला सापडलेली आहे आणि त्या पिशवीमध्ये काय आहे हे सायली पाहत असते। तर त्यामध्ये काय निघतंय तर अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेट बघा त्या पिशवीमध्ये निघते आणि त्याचबरोबर त्या शांताच्या खुनाचे जे काही पुरावे आहे ते प्रियाने बघा इथे पूर्ण आईच्या रूममध्ये लपवून ठेवलेले आहेत आणि तेच पुरावे आज सायलीच्या हाती लागलेले आहेत। आता प्रेक्षकांनो या दोघीजणी हे पाहून आश्चर्यचकित होतात। तर प्रेक्षकांनो इथे बघा ते प्रियाने पुरावे कसे दडवून ठेवलेले आहेत हे सुद्धा दाखवलेलं आहे। तर प्रेक्षकांनो इथे बघा प्रिया ही गार्डनमध्ये ते पुरावे गाडत असते, परंतु तिच्या लक्षात येतं की अर्जुन सायली जर माझ्याबद्दल पुरावे शोधायला लागले तर ते आधी गार्डनपासून सुरुवात करतील, म्हणून इथे लपवून चालणार नाही, तर लपवायचे कुठे। मग त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की म्हातारीची रूम म्हणजेच पूर्ण आजीची रूम अगदी परफेक्ट आहे, कारण तिथं अर्जुन सायलीला अजिबात संशय येणार नाही। आणि बघा प्रेक्षकांनो त्यामुळे शांताच्या गुन्ह्याचे जे काही सर्व पुरावे आहेत ते प्रियानेच इथे पूर्ण आईच्या रूममध्ये गाडलेले म्हणजेच लपून ठेवलेले असतात। आता प्रेक्षकांनो हेच पुरावे बघा इथं विमल आणि सायलीला सापडलेले आहेत आणि त्यावेळेस सायली म्हणत असते की हे शांताच्या खुनाचे पुरावे असणार आहेत। त्यावेळेस इथे विमल म्हणते की म्हणजे ज्या कोणी व्यक्तीनं शांताचा खून केला ती व्यक्ती ते पूर्ण आईच्या रूममध्ये का तिने पुरावे लपून ठेवले असतील। त्यावेळेस सायली म्हणते की ती व्यक्ती खूप हुशार आहे, तिला वाटलं असेल की सायली अर्जुन माझ्यापर्यंत पोहोचतील, परंतु ते पूर्ण आईच्या रूमचा कधीच शोध घेणार नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीनं इथे ते पुरावे ठेवले असतील, पण त्यांचं नशीब खूपच वाईट आहे ज्यामुळे ते पुरावे आपल्या हाती लागले आणि उद्या कोर्टात जर हे पुरावे सादर केले तर नक्कीच जो गुन्हा शांताचा गुन्हा जो कोणी केला आहे तो लगेचच समोर येईल। आता प्रेक्षकांनो ते सायली बघा मनात विचार करत असते की प्रिया तुझं खरंच नशीब खूपच भंगार आहे, ज्यामुळे हे पुरावे जे आहेत ते माझ्या हाती लागले। आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच खूप अप्रतिम असणार आहे, कारण प्रिया ही घर सोडून जाण्याचा विचार करते, परंतु मंजिरीने तिला तिथं पकडलेलं आहे आणि मंजिरी कॉल करून बघा इकडे सायलीला सांगत असते। त्यावेळेस सायली मंजिरी बरोबर रमाला मदतीसाठी पाठवते। तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या अश्विनीज मधुरवाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।